मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 भारताच्या स्वतंत्रतेचा दिवस. पण तुम्हाला माहीत आहे का की स्वतंत्रतेच्या 1 वर्ष आधी एक असा दिवस आला होता जिथे या देशातील एक हिस्स्यामधील लोक म्हणजेच बेंगालमध्ये एकमेकांच्या जीवावर उठले होते. तो दिवस डायरेक्ट ॲक्शन डे, ग्रेट कलकत्ता किलिंग्स म्हणून प्रसिद्ध आहे. याच घटनेवर बनलेल्या पिक्चर बेंगाल फाईल्सचा ट्रेलर आला आहे, ज्या पिक्चरला विवेक अग्निहोत्रीने डायरेक्ट केला आहे. मित्रांनो, 1943-44 ची वेळ होती. सेकंड वर्ल्ड वॉर त्याच्या एंडवर आला होता. भारताच्या स्वतंत्रतेची लढाई पीकवर होती. परंतु एक मोठा प्रॉब्लेम उभा झाला. हिंदू आणि मुस्लिम लीडर्सच्या मधातला भरोसा तुटत चालला होता. मुस्लिम लीग, ज्याचं नेतृत्व जिन्ना करत होते, ते एका वेगळ्या देशाची म्हणजेच पाकिस्तानची मागणी करत होते. तिथेच काँग्रेस नेहरू आणि पटेलच्या लिडरशिपमध्ये एका युनायटेड इंडियाची माग करत होते. जिन्नानी ब्रिटिशर्सला धमकी दिली की जर पाकिस्तान नाही दिला तर आम्ही डायरेक्ट ॲक्शन घेऊ, आणि डायरेक्ट ॲक्शन डे अनाऊन्स झाला. डेट पण फिक्स झाली, 16 ऑगस्ट 1946. आणि मित्रांनो, त्या दिवशी या भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर नरसंहार झाला. या घटनेमध्ये अनेक लोकांनी आपले जीव गमावले. आता या घटनेवर आधारित बेंगाल फाईल्स नावाचा एक चित्रपट आला आहे. खूप लोक या चित्रपटाला एक प्रोपागंडा फिल्म म्हणून बघत आहे, परंतु यामध्ये किती सत्यता आहे ही पिक्चर रिलीज झाल्यावरच समजेल.